नगर परिषद नगरपंचायत मतदानावर टांगती तलवार। 57 ठिकाणी आरक्षणाची मर्यादा 50% वर ओलांडली। सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी। रवींद्र चव्हाणांचे लोक मतदारांना पैसे वाटतायत। मालवणमध्ये भाजपा कार्यकर्त्याच्या घरी 25 लाख सापडल्यानंतर निलेश राणेंचा आरोप। तर पैसा व्यवसायाला होता हे सांगून चालणार नाही, पुरावे द्यावे लागतील। निलेश राणे आक्रमक। भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचे आरोप खोटे। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, नंतर उत्तर देईन। रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया। अर्थकारण करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न, कामावर नाही तर पैसे निधीवर मत मागितलं जातंय। पैसे किती द्यायचे यासाठी चढाओढ सुरू। शरद पवारांची सत्ताधाऱ्यांवर टीका। निलेश राणेंनी धाड टाकलेल्या विजय केनवेडकरांच्या घरी नितेश राणेंची भेट। भाजपा विकासाच्या अजेंड्यावर निवडणूक लढते, पैसे वाटण्याची गरज नाही। नितेश राणेंचं प्रत्युत्तर। घरी सापडलेले पैसे माझ्या व्यवसायातील। रवींद्र चव्हाणांशी माझे चांगले संबंध असल्यानं मला टार्गेट केलं। निलेश राणेंनी घरी धाड टाकलेल्या विजय केनवेडकरांचा आरोप। भाजपा पैसे वाटल्याशिवाय निवडून येऊ शकत नाही। पैशाच्या भरोशावरती राजकारण सुरू। विजय वडेट्टीवार यांची टीका। कुणाच्या घरात जाऊन व्हिडिओ शूटिंग करणं चुकीचं। सापडलेले पैसे चुकीच्या पद्धतीनं असल्यास पोलीस आणि निवडणूक आयोग योग्य कारवाई करेल। बावनकुळेंची प्रतिक्रिया। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गजनी असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळांचं वक्तव्य। फडणवीस गृहमंत्री आहेत, जास्त कराल तर कापून काढू। नागपूरमधील सभेत भाजपचे आमदार आशिष देशमुखांची काँग्रेस कार्यकर्त्याला धमकी। देवेंद्र फडणवीस गजनी नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणातील रजनीकांत। नवनाथ बन यांचा हर्षवर्धन सकपाळांवर पलटवार। अजित पवारांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी अंजली दमानिया दिल्लीत। शहांनी भेटीची वेळ न दिल्यास अजित पवारांविरोधात हायकोर्टात जाणार। दमानिया आक्रमक। अजित पवारांच्या बदनामीची दमानियांना सुपारी। दमानियांनी केलेले आरोप आजपर्यंत सिद्ध झाले नाही। सूरज चव्हाण यांचं दमानियांना उत्तर। 100 पोलीस माझ्या घरात घुसले। संतोष बांगरांचा दावा। तर दावा केलेल्या लोकप्रतिनिधींच्या घरी आम्ही गेलो नव्हतो। बांगरांचा दावा हिंगोली पोलिसांनी फेटाळ। ज्यांना माल कमवायचा आहे ते कल्याण करणार नाहीत। हिंगोलीच्या सभेतून नाव न घेता फडणवीसांचा बांगरांवर निशाणा। तर संतोष बांगरांनी 50 खोके घेतले। भाजपच्या तानाजी मुटकुळेंचा दावा। लक्ष्मीचा अर्थ फक्त नोटा नाही तर लक्ष्मी आई बहिणीचंही नाव असतं। लक्ष्मीच्या विधानावरून स्पष्टीकरण देताना गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यानं नवा वाद। बीडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या राम खाडेंवर 10 ते 15 जणांचा धारदार शस्त्रानं हल्ला। हल्लेखोरांनी गाडीही फोडली। फोन करत शरद पवारांकडून खाडेंच्या तब्येतीची विचारपूस। राम खाडेंनी सुरेश धसांच्या विरोधातील घोटाळे बाहेर काढले। देवस्थान जमिनीचा घोटाळा बाहेर काढल्यानं माझ्या पतीवर हल्ला। राम खाडेंच्या पत्नी तुळसा खाडेंचा आरोप। राम खाडे हल्ला प्रकरणात जी चौकशी करायची आहे ती करा, पण बिनबुडाचे आरोप करू नका। सुरेश धस यांचं प्रत्युत्तर। शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये जवळपास 2 तास चर्चा। मुंबई महापालिकेच्या जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। 2 भाऊ एकत्र येण्यानं महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही। महायुतीचा भगवा झेंडा मुंबई महापालिकेवर फडकेल। ठाकरे बंधूंच्या भेटीवर अनिल मुंडेंसह नवनाथ बन यांची टीका। दुबार मतदारांना मुंबई महानगरपालिका नोटीस देणार। महापालिकेचे सहाय्यक आयुक्त घरोघर जाऊन सर्वेक्षण करणार। 11 लाखांहून अधिक दुबार मतदारांच्या नोंदी तपासणार। सोन्याच्या दरात 800 रुपयांची तर चांदीच्या दरात 6,500ची वाढ। सोनं 1,29,574 रुपये प्रतितोळा तर चांदी 1,70,980 रुपयांवर। नाशिकच्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर 500 ते 700 रुपयांपर्यंत कोसळले। विक्री झालेल्या आणि विक्री होणाऱ्या कांद्याला प्रति क्विंटल 1000 रुपये अनुदानाची मागणी।
हाँगकाँगमधील इमारतींना